काय बघितलं होतं? कोण सांगणार आहे? मॅम मी सांगू? प्रणाली का? मॅम मी सांगू? कोणाचा आवाज आहे? एक मिनिट. ओके, सांग. एक्सप्रेशन फ्रॉम हा, एक्सप्रेशन फॉर्म मधला ओके प्रॅक्टिस ओके. सेट आपण काय बघितलं होतं की 6.3 झाला होता. हा, येस. आणि मी तुम्हाला 6.4 याची थोडी आयडिया दिली होती की तुम्हाला काय करायचंय. आपण थोडीशी सुरुवात बघितली होती कशाची? रॅशनल अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला क्वेश्चन हा A/B या फॉर्म मध्ये दिला असतो आणि त्याचे तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे आहेत आणि त्याला सिम्प्लिफाय करायचे. इतकं सोपं आहे. जे आपण आधी फक्त फॅक्टर शोधत होतो, यामध्ये फॅक्टर शोधून जे फॅक्टर्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉमन आहेत त्याला कॅन्सल करून जे काही आन्सर राहील तसं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं. तर सॉल्व्ह केलेलं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं. इथे जे आहे हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. ओके, तर आज एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवते, त्याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करायचं एक एक्झाम्पल. ठीक आहे, मी एक्सरसाइज मधलं एक एक्झाम्पल घेते. एक्झाम्पल सेकंड नंबरचं एक्झाम्पल मी घेते. दुसरं सेकंड नंबर ना? हा, ओके. येस मी आता लिहून घेते ती एक्झाम्पल. ए स्क्वेअर काय आहे मला सांगा? ए स्क्वेअर प्लस a square plus 10a हा प्लस plus 21 ओके डिवाइड बाय 21 हा upon a square plus 6a 6a minus 7 मायनस 7. minus ओके, 7 आणि मल्टिप्लाय बाय काय दिलंय? multiply a square 10a plus 21 ए स्क्वेअर मायनस a 1 square असेल ना, 21 नाही. divided upon a square डिवाइड plus बाय 6a ma'am upon minus 7 ए 3 प्लस 3. ओके, multiply yes ma'am हा येस येस, आय गॉट दॅट. a square जस्ट अ मिनिट. minus आता मी 1 ओके, मी जिथं सॉल्व्ह करते ती स्क्रीन शेअर करते तुम्हाला. ओके, येस, समजलं समजलं समजलं. ओके, इकडे लक्ष द्या आता. सगळ्यांना एक्झाम्पल दिसते का? आता स्क्रीन शेअर केलेली दिसतीये का? yes ma'am yes ma'am ओके, आता सगळे शांत राहा आणि मी कशी सॉल्व्ह करते ते बघा. आता इथे ही जी वरची अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलेली आहे त्याचे आपल्याला पहिल्यांदा फॅक्टर शोधायचे. आता हा नंबर आहे 21 आणि इथे कोइफिशियंट म्हणजे त्याचा सहगुणक आहे 1. मग आपली मेथड काय होती? 1 गुणिले म्हणजे पहिला जो कोइफिशियंट आहे त्याने लास्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे येणार 1 into 21 दॅट इज 21. आता मधला नंबर बघा काय आहे? 10 आहे. मधला नंबर काय आहे? 10 आहे आणि इकडे आहे 21. म्हणजे 21 चे असे दोन नंबर शोधायचे की ज्याचा गुणाकार 21 आला पाहिजे आणि बेरीज ही 10 आली पाहिजे. असे कोणते नंबर आहेत? 21 and 7 plus 13 येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आपल्याला दोन नंबर मिळाले की ज्याचा गुणाकार 7 3 जा 21 and 7 plus 3 that is 10. म्हणजे आपल्याला या 10 ला स्प्लिट करायचं आणि तो कसा लिहिणार आपण? ए स्क्वेअर प्लस 7 आहे. आता मी फक्त हा जो टर्म आहे तो मी इकडे सॉल्व्ह करून दाखवते आणि त्यानंतर त्या साईडला फक्त आन्सर लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा जो 10a आहे तो आपल्याला स्प्लिट करायचा. स्प्लिट करायचं म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या टर्म मध्ये लिहायचंय. म्हणजे 10a हा आता तुम्ही लिहिणार कसा? ए स्क्वेअर प्लस 7a प्लस 3a प्लस 21. समजलं कसं लिहिलं मी? 7a प्लस yes 3a. ma'am हा, yes ma'am ओके. मग आता याच्यातून आणि याच्यातून कॉमन घ्यायचं आपल्याला. आता कॉमन काय घेणार? ए. म्हणजे ए हा कॉमन आहे कारण हा इथेही प्रेझेंट आहे आणि इथेही प्रेझेंट आहे. आता ए कॉमन घेतल्यानंतर इथे आतमध्ये उरणार फक्त ए कारण हा ए स्क्वेअर आहे.
ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए, मग एक ए बाहेर आला म्हणजे एक ए इनसाइड राहणार, प्लस आता या 7a मधून एक ए बाहेर गेलाय म्हणजे इथे फक्त 7 उरणार आहे, म्हणजे इथे येणार 7. हा ब्रॅकेट कम्प्लीट, म्हणजे याचं आपण सॉल्व्ह केलं. आता इकडच्याचं सॉल्व्ह करायचं, म्हणजे यामध्ये कॉमन ए तर नाहीये कारण इथे फक्त ए आहे, या टर्मला ए दिसत नाहीये, म्हणजे आपल्याला नंबर शोधावा लागेल. आता इथे 3 आहे आणि इथे 21 आहे, पण तुम्हाला माहितीये 21 म्हणजे 3 7 जा 21, म्हणजे यामधून 3 कॉमन काढू शकतो आपण. मग इथून 3 बाहेर काढले म्हणजे इथे फक्त उरणार ए, आणि इथून 21 मधून आपण 3 बाहेर काढले म्हणजे आतमध्ये उरणार 7. ओके, आता लक्षात घ्या इथे a+7 आहे, इथे a+7 आहे, म्हणजे या इथली एक टर्म आहे आणि इथली एक टर्म आहे कारण मध्ये प्लसचं चिन्ह आहे, तर हा आणि हा कंस सारखा आहे म्हणजे आपण तो कॉमन घेणार बाहेर. मग a+7 झाला कॉमन. आता या टर्म मधून a+7 बाहेर काढला, मग आतमध्ये फक्त a उरलाय, म्हणजे इथं माझा उरणार a आणि हा इथे उरणार +3. हे झाले माझे फॅक्टर्स. हे कशाचे फॅक्टर झाले? ही जी पहिली अल्जेब्राइक टर्म होती, एक्सप्रेशन होतं, त्याचे फॅक्टर्स काढले आपण. मग इथे आता याच्या जागी मी आन्सर लिहिणार a+7 आणि a+3. हे कळाले फॅक्टर्स मी कसे काढले ते पहिल्या टर्मचे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, आता ma'am. बघा सेम खाली आपल्याला तीच Yes, ma'am. स्टेप फॉलो करायची. आता इथे मी आता दुसरा कलर वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आहे -7 आणि इथे आहे 1, म्हणजे आपला नंबर -7 मल्टिप्लाय बाय 1, म्हणजे आपला आन्सर येत आहे -7. मग -7 चे असे कोणते दोन नंबर आहेत की ज्याचा गुणाकार -7 येईल आणि ऍडिशन ही +6 येईल? कोण सांगेल? कोणाला येतंय का? हँड रेज करा किंवा सांगितलं आन्सर तरी चालेल, एकदम इझी आहे. Ma'am, repeat करा ना. आता आपल्याला कोणते नंबर मिळाले? पहिला आपला सहगुणक म्हणजे ए स्क्वेअरचा सहगुणक आहे 1 आणि शेवटचा नंबर आहे -7. मग -7 ला आपण पहिल्याचा सहगुणाने गुणाकार करतो, पण तो आहे 1, म्हणजे -7 मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज -7 ओनली, म्हणजे याचा नंबर काही चेंज झाला नाही, ऍज इट इज -7 राहिला. आता -7 चे आपल्याला असे दोन नंबर शोधायचे की ज्याचा गुणाकार -7 आला पाहिजे आणि ज्याची बेरीज +6 आली पाहिजे. क्वेश्चन कळाला? Yes, ma'am. Yes, ma'am. तर नंबर Yes, शोधा. ma'am. कोण सांगेल दोन नंबर? Ma'am, नाही माहित. नाही येते? ओके, थोडा विचार करा. हे बघा आता जेव्हा पण आपण फॅक्टर शोधतो, जसं की 21 चे तुम्ही शोधले 7 × 3, पण त्याच्या आधी पण एक स्टेप असती, ज्यांना काहीच समजत नाही की कसे फॅक्टर्स काढायचे त्यांच्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली. आता 21 हा नंबर तुम्ही जर घेतला तर फॅक्टर स्टार्ट कसे करता शोधायला? 1 × 21 हा एक फॅक्टर आहे, कारण 21 आणि 1 चं मल्टिप्लाय 21 असतं. त्याच्यानंतर तुम्ही लिहिता की 3 × 7, म्हणजे 21 चे 1 3 7 21 असे 4 फॅक्टर्स मिळतात. मग त्यातून तुम्ही शोधता की कुठल्या दोन नंबरचा गुणाकार तो आणि बेरीज ती असेल. तर आता -7 मायनस साइन थोडं बाजूला ठेवा, 7 हा नंबर आहे, त्याचे फॅक्टर्स कोणकोणते असतात रे? 1 and 7. ऍब्सोल्युटली करेक्ट. हु सेड दॅट? कोणी सांगितलं आता आन्सर? प्रणालीनी. प्रणाली, व्हेरी गुड, एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय. 7 हा नंबर आहे, तर 7 हा दुसऱ्या कोणाच्याच पाढ्यामध्ये येत नाही, टेबलमध्ये येत नाही. 2 3 जा 6 येतं, पण 7 येत नाही, म्हणजे 2 च्या टेबलमध्ये नाही, 3 च्या टेबलमध्ये नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, म्हणजे 7 हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे ना, म्हणजे 7 हा फक्त 7 च्याच टेबलमध्ये येणार किंवा 1 च्या टेबलमध्ये येणार.
हे समजलं 7 चे फॅक्टर्स कसे शोधले? व्हेरी Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे याचा Yes, ma'am. अर्थ 7 ओके 7चा जो काही फॅक्टर्स आहे ते फक्त 7 आणि 1 आहेत. आता समजा तुम्ही इथे मायनस दिलं, आपल्याला +6 पाहिजे ना ऍडिशन, तर -7 +1 चे ऍडिशन +6 येईल का रे? याची ऍडिशन +6 येईल का? मॅम 7 मधून 1 काढला तर 6 होईल. म्हणजे तुम्हाला मायनस साइन याला द्यावं लागेल. म्हणजे 7 इंटू Yes, ma'am. -1 Yes. मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 आणि -1 अशा जर दोन संख्या घेतल्या तर त्याचा गुणाकार -7 येतोय आणि 7 -1 यांची बेरीज येते 6. म्हणजे 7 मधून 1 जातो म्हणजे त्याची बेरीज झाली 6. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. कोणते मिळाले? 7 आणि -1. आता मी ही जी एक्सप्रेशन आहे ती मी इथे सॉल्व्ह करते. ही एक्सप्रेशन a² + 6a - 7. आता इथे मी काय करणार, या 6a ला 2 नंबर मध्ये लिहिणार. कसं लिहिणार? a² + 7a. आता हा 7 प्लस होता म्हणून मी 7a प्लस लिहिणार आणि हा -1a आणि हा आहे तो -7 ऍज इट इज लिहिणार. म्हणजे बघा आता यामधून आपल्याला कॉमन घ्यायचं आणि यामधून कॉमन घ्यायचं. मग आता यामधून कॉमन आला a आणि इथे आला a + 7 ब्रॅकेट मध्ये. आता इथे ना नंबर कॉमन आहे ना लेटर कॉमन आहे. मग ज्यावेळी काहीच कॉमन नसतं 2 टर्म्स मध्ये तेव्हा 1 नंबर कॉमन घ्यायचा असतो. मग आता इथे आपल्याला काय करायचंय, मायनस साइन आहे म्हणजे आपण -1 कॉमन घेतला. जेव्हा आपण मायनस साइन कॉमन घेतो त्यावेळी आतले जे आत आपण ब्रॅकेटमध्ये जे काही टर्म्स लिहिणार आहोत त्याचे साइन चेंज होतात म्हणजे त्याचं चिन्ह बदलतं. तर कसं बदलतं? आता हा -1 बाहेर घेतला म्हणजे आतमध्ये राहिला तो +a राहिला, तो वजा होणार नाही. आणि इथला -7 मधला -1 बाहेर घेतला म्हणजे त्याचं चिन्ह बदलणार आणि इथे होणार +7. एक बाहेर गेलाय म्हणजे +7 उरणार. कारण वजा चिन्ह जर ब्रॅकेटच्या बाहेर आपण सामायिक घेतलं तर आतमधल्या ब्रॅकेटचं चिन्ह हे बदलतं. ओके. मग आता बघा आपल्याला फॅक्टर्स कोणते मिळाले? a + 7 आणि a - 1. आता मी इथे लिहिते a + 7 आणि a - 1. म्हणजे आता आपल्याला या दोन एक्सप्रेशनचे फॅक्टर्स मिळाले. मग आता काय करणार आपण? मल्टिप्लाय बाय. आता हे बघा याचा एक फॉर्म्युला होता, कोणाला आठवतोय का बघा? a² - b² याचा फॉर्म्युला होता a + b and a - b. तुमचे फॉर्म्युले लर्न आहेत का विसरला तुम्ही? आहे मॅम. Learn आहेत ma'am. आहे मॅम. ओके. मग हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. इथे a² याच्यासारखंच आहे परंतु जो b² आहे तो इथे दिलाय 1. ओके. इथे काय दिलाय? b² च्या जागी 1 दिलाय. मग आपण b² ला 1 कन्सिडर करू. मग b काय येणार? त्याचं वर्गमूळ काय येणार? एकाचं वर्गमूळ काय येतं? 1चं वर्गमूळ काय येणार? 1. 1च येणार. येस, व्हेरी गुड. म्हणजे येस, व्हेरी गुड. म्हणजे बघा आता एक मिनिट. म्हणजे हा जो आहे तो a म्हणजे आपला a आहे आणि हा b म्हणजे आपला 1 आहे. म्हणजे पहिल्यांदा a + b हा फॉर्म्युला असतो म्हणून आपण a + 1 घेतलं कारण 1 आपला इथे b आहे. आणि दुसरा येणार a - 1. दुसरं ब्रॅकेट येणार a - 1. म्हणजे हे फॅक्टर्स आपण या एक्सप्रेशनचे हे फॅक्टर्स शोधले. ओके. आणि आता खाली होता तो होता a + 3. आता इथपर्यंत आपण काय केलं? फॅक्टर्स शोधले. जी काही अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिली होती त्याचे आपण फॅक्टर्स शोधले.
आता यानंतर सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं याचा अर्थ काय, की जे कोणते दोन ब्रॅकेट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये जे कॉमन आहेत ते आपल्याला कॅन्सल करावे लागतील. म्हणजे आता हा a+3 हा कट होणार या a+3 ला. ओके. आणि हा a+7 कट होणार या a+7 ला. आता सेम इकडे a-1 कट होणार या a-1 ला. आता उरलं काय, कोण सांगेल उरलं काय? A+1. A+1 व्हेरी गुड. म्हणजे आपल्याकडे आता उरली फक्त टर्म कोणती, a+1. 1 याचा अर्थ काय, आता a+1 याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. म्हणजे हेच जे आपण सॉल्व केले तेच तुमचं सिम्प्लिफाय केलेलं आन्सर आहे. म्हणजे दिलेल्या टर्मचं आपण सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळालं a+1. पण ते कसं मिळालं कळालं का तुम्हाला, कसे कसे स्टेप्स केले आपण? ओके. कोणाला काही Yes, डाऊट ma'am. आहे यामध्ये? येस मॅम. No, ma'am. No, ओके. ma'am. हे एक्झाम्पल लिहून घेतलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम आमच्या शाळेत झालेलं आहे. ओके ओके ओके. शाळेत असंच शिकवलं का? Yes, ma'am. येस मॅम. असंच शिकवलं मॅम. ओके. Yes, ma'am. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आता कोणते एक्झाम्पल सॉल्व करायचं आपण अजून एक? मॅम 6वं घ्याल का? मॅम 5 नंबर. ओके. मॅम 5 नंबर. ओके. हे लिहून झाले का? मी हे इरेज करू का? हो मॅम करा. ओके. जस्ट अ मिनिट. एक मिनिट, पहिल्यांदा मला हे इरेज करू द्या, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ओके. कोणतं एक्झाम्पल? 5वं. 5 नंबरचं मॅम. नंबर मॅम. कोणतं तुम्ही? 5 नंबर. 5 नंबर. ओके फाईन. मला आता एक्झाम्पल सांगा फक्त, मी इथे लिहून घेते. 3x² मायनस हा x हम्म. मायनस 2 अपॉन x -2. स्क्वेअर एक मिनिट x स्क्वेअर एक मिनिट. पॉन x स्क्वेअर मायनस 7x प्लस प्लस 12 ओके. डिव्हिजिबल बाय डिवाइड बाय हा 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 7x मायनस 6 अपॉन x स्क्वेअर ओके x ओके. स्क्वेअर 4 Yes, I got it. Okay, fine. आता यामध्ये जसं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं तसंच आहे, फक्त इथे डिव्हिजन साइन दिलेले, तिथे होतं मल्टिप्लिकेशन साइन, इथे डिव्हिजन साइन आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ते सॉल्व करावं लागेल. इथे काहीही न करता मी पहिल्यांदा काय करते, हे ऍज इट इज क्वेश्चन लिहून घेते आणि पहिली गोष्ट जे डिव्हिजन आहे ते मी चेंज करणार मल्टिप्लिकेशन मध्ये आणि त्यानंतर मी माझे फॅक्टर शोधायला सुरू करणार. कोणाचं तरी माईक ऑन आहे, माईक ऑफ करा म्हणजे तुम्हाला आवाज येईल क्लिअर. आता ज्यावेळी हे डिव्हिजन साइन असतं तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जर कन्वर्ट केलं हे डिव्हिजन साइन, तर हा जो नंबर असतो इथे कोणताही जो नंबर असतो तो जातो अंशामध्ये आणि इथला नंबर जातो छेदामध्ये. म्हणजे माझी ही टर्म जाणार वरती आणि ही जी आहे टर्म ती येणार खाली. का तर मी डिव्हिजनचं चिन्ह बदललं आणि मी मल्टिप्लिकेशन केलं, म्हणून हा बदल आपल्याला करावा लागतो. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. येस मॅम. ओके फाईन. आता आपण एक एक करून फॅक्टर शोधणार आहोत. तर इथे मी काय करते, एक पार्टिशन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इकडे फॅक्टर्स मी शोधून दाखवते. आता पहिलं होतं हे आपलं 3x² - x - 2
आता बघा याचा सहगुणक इथं 3 दिलेला आहे. कशाचा? पहिल्या चलाचा. म्हणजे हा 3 आणि -2 याचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल 3 गुणिले -2 म्हणजेच -6 येणार. आता -6 चे असे फॅक्टर शोधा की ज्याचा गुणाकार -6 आला पाहिजे आणि ज्याची बेरीज -1 आली पाहिजे, कारण इथे मधली संख्या आहे -1. 2 3 मॅम 2 आणि 3 पण 2 आणि 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. 2 3 जा 6 येतं आणि 3 मधून 2 वजा केल्यानंतर 1 येतात. पण 3 लाच वजा चिन्ह का द्यायचं? कारण इथे जी बेरीज आहे ती -1 आहे. जर आपण 3 ला अधिक चिन्ह दिलं आणि 2 ला वजा दिलं तर 3 - 2 याचं उत्तर +1 येईल आणि आपल्याला +1 नकोय, आपल्याला -1 हवंय. म्हणून चिन्ह मी -3 ला दिलं. आता ही टर्म मी कशी स्प्लिट करणार? 3x². हा -x मी लिहिणार कसा? -3x आणि हा जो 2 आहे तो मी इथे लिहिणार +2x आणि नंतर येणार -2. ओके. आता यामधून मला कॉमन घ्यायचंय आणि यामधून कॉमन घ्यायचंय. यामधून आता 3 पण कॉमन आहेत आणि x पण कॉमन आहे. मग मी इथे लिहिणार 3x इंटू ब्रॅकेट फक्त x उरला आणि इथे फक्त 1 उरला, कारण 3x अख्खेच्या अख्खे बाहेर आहेत. ओके. आता इथे येणार प्लस. आता यामध्ये काय कॉमन आहे रे? कोण सांगेल यामध्ये कॉमन काय आहे? 2. व्हेरी गुड. 2 कॉमन आहे. 2 मॅम. येस. म्हणजे इथे आतमध्ये आहेत x आणि हे जे आहेत ते -1 राहणार, कारण 2 आपला बाहेर गेला. आता ही टर्म कॉमन आहे, ही टर्म कॉमन आहे, म्हणजे मला फॅक्टर्स आता फायनली मिळाले. कोणते फॅक्टर्स मिळाले? x - 1 आणि 3x ओके. आता मी याचे फॅक्टर्स लिहून घेते इकडे, कारण मला आता उत्तर मिळाले पहिल्या याचं x - 1 आणि 3x + 2. 3x + 2. ओके. हे म्हणजे फॅक्टर्स झाले. आता डिवाइड बाय. आता मी याचे फॅक्टर शोधणार आहे. आता मी पुन्हा कलर चेंज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे सॉरी, हे जे फॅक्टर्स आहेत ते पहिल्याचे फॅक्टर्स आपण काढले, ते मी असे सेपरेट दाखवते. आता आपल्याला फॅक्टर्स लिहायचे दुसरा जो आहे तो x². 1 मिनिट, हा कलर दिसत नाहीये. हा दिसतोय ब्ल्यू? x² दिसतोय मॅम. -7x + 12. ओके. आता याचा सहगुणक आहे 1 आणि हा नंबर आहे 12, म्हणजे 1 गुणिले 12 म्हणजे 12 हा नंबर आला. 12चे असे फॅक्टर शोधायचे की ज्याचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि बेरीज -7 आली पाहिजे. चला शोधा. 4 and 6. 2 and 6 ची बेरीज 7 येत नाही ना. बघा मी आधी इथं तुम्हाला आयडिया देते. 12 चे फॅक्टर्स मी लिहून देते, मग तुम्ही शोधा मॅम कसं 4 होतं. आणि 6. मॅम Yes. 4 आणि 6. कोणी सांगितलं? 4 आणि 6 नाही येणार ग. 4 आणि 6 नाही येणार. इथे मी फॅक्टर्स लिहून दाखवते तुम्हाला. आता या मॅम 2 आणि 6 नाही, 2 आणि 6 ची बेरीज -7 कशी येईल रे? ओके. बघा मी फॅक्टर्स लिहून दिले. आता यातलंच कुठलं तरी आन्सर आहे. चला ट्राय करा. क्वेश्चन असा आहे की जो आपला 12 हा नंबर आहे. काय? 12 12 आणि 1 जर आपण घेतला तर गुणाकार 12 येईल, पण त्याची बेरीज -7 नाही येणार ना. 3 and 4 मॅम. मानसी, युअर आन्सर इज करेक्ट. 3 आणि 4 करेक्ट आहे, पण बघा आपल्याला बेरीज ही -7 हवी. 7 नाही येते. -7 हवीये. मग तुम्हाला -7 हवं असेल तर तुम्ही काय कराल रे? -1 करू मॅम. नाही, मायनस चिन्ह घेणार. येस.
मानसीने उत्तर करेक्ट दिले. -4 आणि -3 असे जर दोन नंबर घेतले तर -3 -4 -3 याचे ऍडिशन -7 येणार आणि -4 मल्टिप्लाय बाय -3 याचं मायनस मायनस प्लस होऊन मल्टिप्लिकेशन +12 येणार आणि ऍडिशन येणार -7. अंडरस्टूड? येस मॅम. आता आपण सिम्प्लिफाय करू. या -7 ला मी लिहिणार -4x -3x आणि +12 लिहिणार. ओके. आता यामध्ये मला कॉमन घ्यायचंय. यामध्ये मला कॉमन मिळाला तो आहे x. मग मी इथे लिहिणार x. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिला? हा x आणि -4 आणि त्याच्यानंतर यामध्ये मी -3 कॉमन घेणार आहे. लक्ष द्या, इथे बरेच जण चुकतात. -3 कॉमन घेतात आणि आतमध्ये -x लिहितात. पण जर -3 बाहेर घेतले तर याचं चिन्ह बदलणार आणि हे होणार +x आणि यामधून 3 बाहेर गेले पण इथं प्लस आहे पण आतमध्ये त्याचं साइन चेंज होणार -4 कारण 12तले आपण 3 बाहेर काढलेत. 12 म्हणजे 4 त्रिक 12. मग त्यातले 3 बाहेर काढले म्हणजे आतमध्ये 4 उरणार. आता हा ब्रॅकेट सेम आहे म्हणजे मला फायनल फॅक्टर्स मिळाले x -4 and another bracket is x -3. That is our factors. आपले फॅक्टर्स काय मिळाले? x -4, x -3. इथपर्यंत समजलं? येस मॅम. मी आता हे फॅक्टर्स मी या साईडला लिहिते. आपल्याला याचा आन्सर मिळाले x -4 आणि दुसरा ब्रॅकेट मिळाला आपला x -3. ओके. आता इकडे लक्ष द्या. या साईडला डाव्या बाजूला इथे आहे x² -4 म्हणजे हा a² - b² सारखा दिसतोय. मग याचे फॅक्टर्स येणार a + b, a - b. पण यामध्ये a म्हणजे आहे x आणि b आता 4चं वर्गमूळ काय येणार रे? वर्गमूळ घ्यावं लागेल ना आपल्याला. 4चं वर्गमूळ काय? 4चं वर्गमूळ. 4चा वर्ग नाही. 8 नाही. अरे असं काय? 4 आहेत. 4चं स्क्वेअर रूट. 8 Who said 2? Who said 2? 32 मॅम. 2 कोणी सांगितलं? ऋतुपर्णा दांबोळी. 2 कोणी सांगितलं? ऋतुपर्णा दांबोळी. ऋतुपर्ण. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे तांबोळी तुझं. 4चं वर्गमूळ हे 2 येणार आहे. तुम्ही 8, 16 कसं सांगताय? 4 हा नंबर आहे. हा 4 हा नंबर कोणाचा वर्ग आहे? वर्गमूळ स्क्वेअर रूट म्हणजे कोणाचा वर्ग आहे? आता समजलं? येस मॅम. ओके. म्हणजे इथे येणार a आणि a - b म्हणजे काय? एकदा येणार x + 2, एकदा येणार x - 2 आणि आता फक्त याचे फॅक्टर्स आपले राहिलेत. आता ते फॅक्टर्स मी इकडच्या बाजूला आता कोणत्या कलर मध्ये डार्क कलर घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके. आता हे मी सेपरेट करते म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ओके. आता हे जे एक्सप्रेशन आहे ते मी इथे लिहून दाखवते. 3x² -7x -6. आता कोणते फॅक्टर शोधायचे? 3 गुणिले -6 म्हणजे -18चे तुम्हाला फॅक्टर शोधायचे की ज्याची बेरीज -7 आली पाहिजे आणि गुणाकार -18 आला पाहिजे. म्हणजे 18चे फॅक्टर शोधायचे. आता जर 18 एके 18 घेतलं तर त्याची ऍडिशन 7 येईल का? नो मॅम. नो. त्याच्यानंतरचा फॅक्टर 9 मॅम. 9 आणि 2. 9 दुणे 18 येतात. 9 2 जा 18 येतात आणि 9 आणि 2 ची वजाबाकी पण 7 येऊ शकते. बेरीज पण ती कशी येईल? ज्यावेळी तुम्ही 9 हा वजा घेणार. येस. मायनस जेव्हा 9 घ्याल आणि +2 घ्याल
यांची ऍडिशन -9 + 2 हा -7 येतो. हे येतं ना तुम्हाला प्लस मायनस? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. येस मॅम. ओके. मग आता इथे मला फॅक्टर्स मिळाले. मी ही बाजू इरेज करू थोडी, म्हणजे मला ह्याचे फॅक्टर्स लिहिता येतील. Yes, ma'am. Okay, ma'am. Yes, ma'am. मी लिहून घेतलंय Yes, का ma'am. हे वरचं? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. मी हा वरचा पार्ट इरेज करते आणि तिथे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करते, म्हणजे मला ते फॅक्टर्स लिहिता येतील. ओके ओके फाईन. ओके, तर आता इथे मला फॅक्टर्स लिहायचे 3x². मी इथे मोठ्या अक्षरात लिहिते आता. 3x² -7x -6. आता याला मी काय लिहिणार आहे? -9x + 2x. मग इथे लिहिले मी 3x² -9x + 2x -6. ओके, आता यामधून मी कॉमन घेणार आणि यामधून कॉमन घेणार. आता यामधून काय कॉमन येईल रे 3x² -9x मधून? काय कॉमन येईल? चला कोणीतरी आन्सर. पहिली जी टर्म आहे त्याच्यामधून कॉमन काय येईल? X. 3 पण येणार आणि x पण येणार, कारण 3 पण कॉमन आहे. येस येस आदम, व्हेरी गुड. 3x कॉमन येणार. मग आतमध्ये काय उरलं रे? ब्रॅकेटमध्ये काय उरलं? यातले 3x बाहेर गेले. -9. अरे नाही नाही नाही, इथे x उरला ना. x उरला ना. x² आहे, म्हणजे x 2 आहे त्यातला. हा, म्हणजे इथे x उरणार, कारण एक x बाहेर आहे आणि इथे x बाहेर गेला. मग 9 नाही येणार. 9 मधले 3 3 गुणिले 3 म्हणजे 9 असतात. त्यातले 3 बाहेर आले म्हणजे 3च आत राहणार ना. समजलं का? Yes, ma'am. आता यामध्ये तर एकदम यामध्ये काय कॉमन आहे? यामध्ये काय कॉमन आहे? 6. नाही, इथे कुठं 6 आहे? 2, ma'am. 2. 2x काय सांगितलं? 2 ज्यांनी सांगितलं 2 ज्यांनी सांगितलं त्यांनी हँड रेज करा. प्रणाली, ऋतुपर्णा आणि कोणी कोणी 2 आन्सर सांगितलं. 1 मिनिट. दीपाली, गोकुळ, प्रीती, अपूर्वा, व्हेरी गुड. तुम्ही 2 आन्सर दिले. 2 आन्सर ज्यांनी दिलं ते करेक्ट आन्सर आहे, कारण 2x आणि 6 यामध्ये 2 कॉमन आहे, म्हणजे इथे मी लिहिणार 2, म्हणजे ब्रॅकेटमध्ये माझे उरणार इथे x, आणि हा 6 म्हणजे काय? 3 दुणे 6, त्यातला 2 बाहेर आला म्हणजे आतमध्ये -3 राहणार. मग आता मला फायनल फॅक्टर्स इथे मिळाले x - 3 आणि दुसरा फॅक्टर मिळाला 3x + 2. कुठून मिळाला तो? ते समजलं का कुठून मिळाला? बघा, इथले 3x आणि इथला हा 2 तो मी इथे लिहिला, म्हणजे आता मला इथे येस मॅम, समजलं. आता मला Yes, ma'am. इथे मला ब्रॅकेट मध्ये काय लिहावं लागेल? ते फॅक्टर्स लिहावे लागतील. x - 3 आणि दुसरे फॅक्टर आहेत 3x + 2. ओके, मग आता आपल्याला सगळ्यांचे फॅक्टर्स मिळाले. आता काय स्टेप असती रे? मी काय सांगितलं? एकदा फॅक्टर सगळे मिळाल्यावर कोणती स्टेप असते आपली? कट करण्याची. सिम्प्लिफाय. कट करण्याची. ब्रॅकेट ते आपल्याला इरेज करायचे. म्हणजे आता इथे बघा, सेम. हा, इथे 3x + 2 हा ब्रॅकेट कट झाला. सेम म्हणतो. या ब्रॅकेटला, आणि कोणतं x - 3x - 3 मॅम.
एक्स मायनस थ्री नाही कॅन्सल होणार, कारण हा एकाच बाजूला आहे ना, तो कॅन्सल नाही होणार. आता कोणतंच ब्रॅकेट कॅन्सल होत स्क्रीन नाही. दिसत नाहीये. स्क्रीन तर शेअर केली मी. दिसते मॅम आता. दिसतीये का दिसते व्यवस्थित? मॅम. ओके. दिसते मॅम. ओके. इकडे लक्ष द्या. काय होतंय? स्क्रीन दिसत नाहीये. 1 मिनिट हा, मी पुन्हा एकदा शेअर करते. 1 मिनिट. कधी कधी रेंजचा प्रॉब्लेम होतो. आता चेक करा, दिसतीये का स्क्रीन? येस मॅम. येस मॅम. ओके. ओके. आता इकडे लक्ष द्या. आता फक्त इतकं सॉल्व केल्यानंतर फक्त एकच ब्रॅकेट आपला कॉमन आहे. आपल्याला दुसरा कोणताही ब्रॅकेट वरती आणि खालती सारखा दिसत नाही. जो शेजारी शेजारी आहे, म्हणजे जो छेदामध्ये, माईक ऑफ करा. बघा, काही जणांनी मला उत्तर दिलं होतं x-3 कॅन्सल करा. पण हा x-3 हा छेदामध्ये आहे, हा पण x-3 छेदामध्ये आहे. छेद आणि छेद हा कॅन्सल होत नाही, किंवा अंश आणि अंश म्हणजे न्यूमरेटर आणि न्यूमरेटर कॅन्सल होत नाही, त्याचा गुणाकार होतो, ते कॅन्सल होत नाहीत. जर वरती आणि खालती असे जर सेम असतील तरच तुम्ही कॅन्सल करू शकता. समोरासमोर किंवा छेदामध्ये जर सेम असतील तर कॅन्सल करायचे नाहीत. तसं केलं तर तुमचं चुकेल. मग आता काय करणार? जे आहे तेच उत्तर आहे आपलं, म्हणजे आता जे उरले तेच तुमचं उत्तर. ओके. मग हे जे आहे ते ब्रॅकेट ऍज इट इज लिहायचे. आता खाली फक्त बघा, खाली हा जो ब्रॅकेट आहे x-3 हे 2 वेळा आहेत. म्हणजे जसं की 2 × 2 हे 2 वेळा झालं, म्हणजे 2 चा वर्ग झाला. तसंच सेम x-3 आणि x-3 असं जर 2 वेळा असेल तर तुम्ही खाली लिहिताना लिहायचं x-3 चा वर्ग. कसं लिहिणार? बघा इथे लिहिणार. क्यूब नाही येणार. येस, स्क्वेअर लिहायचा. x-3 स्क्वेअर. येस, x-3 येस, व्हेरी गुड. तसंच लिहायचं x-3 चा स्क्वेअर. आणि बाकी जे आहे ते ऍज इट इज लिहायचं, म्हणजे हे x-1 आहे तसं. काय झालं? मॅम मला क्वेश्चन होता. हा, बोल आदम. x-2 आणि x+2 ते अंशामध्ये आहेत ना, तर हा, त्याला काय लिहायचं? त्याला काहीच करायचं नाही, कारण त्याची चिन्ह वेगवेगळी आहेत. त्याला काहीच करायचं नाही, ते आहे तसंच ठेवायचं. तेच तुमचा आन्सर आहे. येस मॅम. ओके. मग आता फायनल आन्सर मी आता ओरली सांगते, तिथे जागा खूप कमी आहे तर मी ओरली सांगते. फायनल आन्सर येणार, अंशामध्ये येणार x-1, पुन्हा x-2, x+2 असे 3 ब्रॅकेट अंशामध्ये येणार, आणि छेदामध्ये आन्सर येणार x-4, आणि ब्रॅकेट दुसरा येणार x-3 त्या ब्रॅकेटचा वर्ग, कारण x-3 2 वेळा आले म्हणजे तो वर्ग आहे. समजलं? Yes. Yes, ma'am. ओके. एनी डाऊट? No, ma'am. ओके. ओके, फाईन. आन्सर सांगू? आन्सर झालं ना सांगून आता. आन्सर सांगू? सर झालंय. सर, मॅम आन्सर सांगू प्रीती? अरे पण आन्सर मी सांगितलं आताच, तेच आपलं फायनल आन्सर आहे. ओके. आता इकडे लक्ष द्या. ओके. आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्यातला मी हा सेकंड क्वेश्चन घेतला, हा 5th क्वेश्चन घेतला. ठीक आहे. आता बाकीचे क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचे ऍज अ होमवर्क, आणि ज्यावेळी Okay, तुमची ma'am. टेस्ट सुरू होईल त्यावेळी मी अजून वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला, की जे तुम्हाला ट्राय करायचे, सॉल्व करता येत आहेत का ते बघायचे. मॅम आमची त्या झाडावरली टेस्ट होईल. ओके. ठीक आहे, मॅम ठीक आहे. काही नाही. चाचणीची झालेली आहे प्रथम सत्राची. होऊन शक्यतो सर म्हटले की उद्या घेऊ म्हणे.
ओके ओके ठीक आहे. स्कूलमध्ये ना? हो मॅम. ओके. तर ठीक आहे. आता तुम्हाला तो धडा बऱ्यापैकी कळालेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला या धड्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे व्हेरिएशन. तर तो चॅप्टर एकदम इझी आहे. त्याचे एक्झाम्पल्स वर्ड प्रॉब्लेम्स असतात. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे असतात त्यामध्ये. तर एकदा तुम्हाला त्याचं बेसिक कळाल्यानंतर तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. तर फक्त आज मी तुम्हाला त्याची इंट्रोडक्शन देते आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण एक्झाम्पल स्टार्ट करू त्याचे. ओके. तर व्हेरिएशन हे 2 प्रकारचे असतात. एक असतं ते डायरेक्ट असतं, एक असतं ते इनडायरेक्ट असतं. ठीक आहे. म्हणजेच इनव्हर्स असतं असंही आपण म्हणू शकतो. आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय? आता तुम्हाला स्क्रीनवर एक एक्झाम्पल दिसते. नंबर ऑफ नोटबुक्स अँड कॉस्ट. समजा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एक नोटबुक तुम्हाला 20 रुपयाला मिळत असेल. किती? 20 रुपयाला. एक नोटबुक 20 रुपयाला. तर 3 नोटबुक किती रुपयाला मिळतील? 16. 60 रुपयाला. 60 रुपयाला. 60 rupees. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 60 रुपीजला तुम्ही काय केलं? एकाची किंमत 20 आहे, तर तीनाची किती? म्हणजे 20 ला 3 ने गुणाकार केला, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं. म्हणजेच याचा अर्थ जेव्हा एक नोटबुक होती तेव्हा त्याची किंमत 20 होती. पण जेव्हा नोटबुकची किंमत वाढवली, किंमत म्हणजे काय? त्याची क्वांटिटी वाढवली. म्हणजे 3 नोटबुक आहेत, तर म्हणजे नोटबुकची क्वांटिटी वाढवली आहे, तर कॉस्ट पण वाढते. असं होतं का रे? एक नोटबुक 20 रुपयाला, 3 नोटबुक 4 रुपयाला, असं होईल का? नो मॅम. नाही होणार. म्हणजेच या उदाहरणामध्ये जर तुम्ही नोटबुकला एक्स हे चल मानलं आणि त्याच्या कॉस्टला वाय हे चल मानलं, तर एक्स जर किंमत वाढत असेल तर वाय ची पण किंमत वाढते. आता समजा एक्स ची किंमत कमी केली, म्हणजे मी 3 नोटबुकची 60 किंमत तुम्ही सांगितली मला. जर मी आता क्वांटिटी कमी केली एक्सची, म्हणजे जर मी म्हटलं 2 नोटबुक आहेत, तर 2 नोटबुकची किंमत किती? 40 रुपये. 3 नोटबुक जेव्हा होत्या, येस 40 उत्तर 14 करेक्ट आहे. rupees. येस. बघा, जेव्हा 3 नोटबुक होत्या तेव्हा त्याची किंमत 60 होती. पण मी नोटबुकची क्वांटिटी कमी केली. मी काय केलं? 3 वरून 2 वर आणलं, म्हणजे एक्स कमी केला. मग 60 ची किंमत वाढली का कमी झाली रे 2 नोटबुक साठी? कमी झाली. कमी झाली मॅम. याचाच अर्थ काय? जेव्हा एक्स वाढतो तेव्हा वाय पण वाढतोय, आणि जेव्हा एक्स कमी होतोय तेव्हा वाय पण कमी होतोय. याचाच अर्थ ज्या पद्धतीने एक्स वाढतो किंवा कमी होतो त्याच पद्धतीने वाय हा वाढतो किंवा कमी होतो. म्हणजेच एक्स आणि वाय हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. कोणत्या व्हेरिएशन मध्ये? डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन. आता तुम्हाला इनव्हर्स सांगते. म्हणजे आता बघा, समजा एका बिल्डिंगचं काम चालू आहे. त्या बिल्डिंगचं काम पूर्ण करण्यासाठी 10 माणसं जर लावली, तर 10 माणसं ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. लक्ष द्या, 10 माणसं ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. पण मी माणसं कमी केली, समजा काही कारणाने मी फक्त 5च माणसं लावली कामावर, तर ते काम 20 दिवसात पूर्ण होईल की जास्त दिवसात पूर्ण होईल की कमी दिवसात पूर्ण होईल? जास्त दिवसात पूर्ण होईल. 40 दिवस लागतील मॅम. येस, व्हेरी गुड. 40 दिवस लागतील मॅम. मग इथे बघा, ज्यावेळी मी कामगारांची संख्या कमी केली त्यावेळी काम होण्याचे दिवस कमी होत नाही, त्यावेळी ते वाढतात. म्हणजे जर आणि समजा मी 10 जर कामगार होते त्यावेळी 20 दिवसात पूर्ण होणार होतं काम, पण जर मी 20 कामगार लावले तर ते किती दिवसात काम पूर्ण होईल? 10 दिवसात मॅम. 10 दिवसात मॅम. हा, म्हणजे ज्यावेळी ऐकून घ्या, ज्यावेळी
कामगारांची संख्या वाढवली त्यावेळी काम करण्याचे दिवस कमी होतात. म्हणजे नोटबुक आणि कॉस्टचं जसं समजा होतं दादा. किमतीचं तसं यामध्ये होत नाही. ज्यावेळी एक्स वाढतो त्यावेळी वाय कमी होतो आणि एक्स जेव्हा कमी होतो तेव्हा वाय वाढतो. म्हणजे हे काय झालं? डायरेक्ट आहे का? नाही. हे काय आहे? इनडायरेक्ट. इनव्हर्स म्हणू शकता तुम्ही. इनव्हर्स मध्ये किंवा इनडायरेक्ट होतं. म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये नाही होत ते. इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये जातं. इनव्हर्स म्हणजे एक वाढल्यानंतर दुसरा 40 कमी 40 किंवा एक 14 days. वाढल्यानंतर दुसरा वाढतो. ओके. 14 days. कॉन्सेप्ट 14 लक्षात days. आली का तुमच्या? की ऍक्च्युली डायरेक्ट आली मॅम आणि लक्षात. इनडायरेक्ट म्हणजे काय? यस मॅम. व्हेरी गुड. आता इथे बघा काय दिलंय, मी ते रीड करून दाखवते. The statement x and y are in the same proportion can be written as x and y are in direct variation. म्हणजे जेव्हा x, y हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्याला जर मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही हे असं लिहू शकता. x आणि तो जो सिंबल आहे असा त्याला आपण म्हणायचं अल्फा. म्हणजे काय? x इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन विथ डायरेक्ट व्हेरिएशन आहे दोघांच्या मध्ये, त्याच्यामुळे आपण लिहिणार x अल्फा y. आता अल्फा हा काय आहे? एक व्हेरिएशन दाखवण्याचं सिंबल आहे. ठीक आहे. सिंबल म्हणजे ते चिन्ह वापरलं जातं. आणि जर आपल्याला हे मॅथमॅटिकल मध्ये इक्वेशन मध्ये लिहायचं असेल तर हा अल्फा चेंज होतो. म्हणजे हा अल्फा रिप्लेस होतो की या लेटरनी. पण इथे अल्फाच्या जागी चिन्ह येतं इज इक्वल टू, म्हणजे बरोबर. म्हणजे एक्स बरोबर के वाय. हा के काय आहे? के आहे कॉन्स्टंट. आणि जेव्हा हा पुन्हा आपण सॉल्व्ह करतो, हा वाय जेव्हा डाव्या बाजूला घेतो त्यावेळी तो जातो छेदामध्ये आणि तिथे होते डिव्हिजन आणि आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं x अपॉन y इज इक्वल टू k is the equation form of direct variation. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन आहे? x अपॉन y इज इक्वल टू k. k इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट. म्हणजे x आणि y यांचा जो रेशो आहे तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे आणि तो आहे k. आणि आपल्याला जे क्वेश्चन विचारतात ते क्वेश्चन कसे देतात? की एखादं एक्झाम्पल देतात, त्यांच्या किमती देतात आणि ते आपल्याला विचारतात की यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनडायरेक्ट. आणि जर डायरेक्ट असेल तर k म्हणजे कॉन्स्टंट याची व्हॅल्यू काय? असे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. फक्त आता मला तुम्हाला बेसिक याचं एक्सप्लेन करायचं होतं, ते मी तुम्हाला केलं. ओके. ओके मॅम. यामध्ये काही प्रॉब्लेम? यामध्ये कोणाला काही डाऊट? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा इनडायरेक्ट व्हेरिएशनला कसं लिहित असतील ते? जसं इथं एक्स अल्फा वाय लिहितात तसं इनडायरेक्टला काय लिहितात? इनडायरेक्टला x इज इक्वल के वाय. एक्स अल्फा X is 1 equal अपॉन KY. वाय. ओके. नाही ते हा. ओके. जस्ट अ मिनिट. येस मॅम. येस. इथे जो एक्स अल्फा वाय आहे ना, डायरेक्ट आहे म्हणून, तर इनडायरेक्ट मध्ये येतं एक्स अल्फा 1 अपॉन वाय येतं. मी तुम्हाला पुढची स्क्रीन दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे आपले क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यानंतर इनव्हर्स. हे बघा, इनव्हर्स मध्ये इथे काय दिलंय? एक्स अल्फा 1 अपॉन वाय. ठीक आहे. ते आपण नंतर बघू. फक्त मी एक तुम्हाला आयडिया दिली. ठीक आहे. The next part we will see in next period. Okay? ओके मॅम. बाय मॅम. Bye. बाय Bye. मॅम. Good night. गुड नाईट मॅम. Good night. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम.